मागील तासिकेमध्ये आपण 2 गाथा पाहिलेल्या आहेत. आपण पकिनानी सुभाषितानी ही क्रमांक 8 ही कविता आपण पाहत आहोत. यामध्ये आपण दुसऱ्या गाथेमध्ये जो की भगवान भिक्षूंना उपदेश करत आहे आणि उपदेश करत असताना वाईट प्रवृत्ती कोणत्या प्रकारच्या व्यक्तिमत्वावर त्या ठिकाणी वाईट प्रवृत्तीचा ज्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रभाव पडतो. म्हणजेच वाईट प्रवृत्तीवरती किंवा वाईट प्रवृत्ती सहज त्या ठिकाणी अशा व्यक्तीचा पराभव करते. ते सांगत असताना भगवंतांनी पहिल्या गाथेमध्ये सांगितलेलं आहे की कोणत्या प्रकारचं व्यक्तिमत्व आहे की ज्यांचा हा मार्ग किंवा वाईट प्रवृत्ती त्या ठिकाणी पराभव करते. आणि दुसऱ्या गाथेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की जो व्यक्ती कामवासनेमध्ये रममाण होत नाही, तसेच इंद्रियाच्या बाबतीत संयमित आहे आणि तो मर्यादित भोजन करतो आणि अशा प्रकारचा व्यक्ती पराभवास प्राप्त करत नाही. सतत तो उद्योगी असतो. त्यांच्या इंद्रियावरती संपूर्ण ताबा असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्तीचा किंवा अशा प्रकारच्या मनुष्याचा वाईट प्रवृत्ती त्या ठिकाणी कदापि पराभव करू शकत नाही. आज आपण तिसरी गाथा पाहणार आहोत. ती तिसरी गाथा उठानमत्तो सतीमतो सुचिकमस्य निसमकारिणो. म्हणजेच जो व्यक्ती उद्योगी आहे, स्मृतिमान आहे आणि पवित्र कार्य करणारा आहे आणि हे पवित्र कार्य तो विचारपूर्वक करणारा आहे. तर अशा प्रकारचा जो व्यक्ती हा सतत उद्योगामध्ये रममाण असतो. उद्योगामध्ये रममाण असतो म्हणजे नेमकं काय करतो, तर आपलं जे कार्य आहे हे कार्य तो धर्मानुसार करत असतो. आपलं जे कार्य आहे ते कार्य तो सतत ज्या कार्यासाठी किंवा जे कार्य त्याला करायचं आहे ते तो कार्य आपल्या मनातून करत असतो. आता सतत आपण पाहतो की कित्येक लोक हे दिलेलं कार्य पूर्णच करत नाही. म्हणजे आपण त्याला म्हणतो की धडसोड वृत्तीचे. म्हणजे आपण म्हणतो की सतत म्हणतात की यशच मिळत नाही, सतत अपयशच येते. म्हणजे कोणतेही कार्य पहा, हे कार्य करत असताना तुम्ही कुठलेही कार्य, आता समजा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर अभ्यास करत असताना आपण जर सुरुवात केली तर आपल्याला थोडंफार त्याच्यावरती म्हणजे होणार नाही, पहिल्या दिवशी होणार नाही. नंतर आपल्याला जशी त्या अभ्यासामार्फत किंवा अभ्यासाची गोडी लागेल तसं त्या विषयाची त्या ठिकाणी आपल्याला गोडी लागेल आणि त्यानंतर आपल्याला तो विषय समजण्यास सुरुवात होईल. असं झालेलं आहे का की प्रत्येक विषय आपण अभ्यास करत असताना तो लगेच आपण वाचला आणि आपल्याला समजला, असं होतं का? तर कधी होत नाही, कारण त्या ठिकाणी वेळ द्यावा लागतो. आणि अशा प्रकारे सतत जो व्यक्ती उद्योगी आहे आणि स्मृतिमान आहे आणि तो पवित्र कर्म म्हणजेच पवित्र काम करणार आहे. आता पवित्र काम म्हणजे कोणते काम की जे चांगले काम आहे. आता जगामध्ये जे आपण अनेक प्रकारचे व्यक्ती पाहतो की त्या अनेक प्रकारच्या व्यक्ती पाहत असताना प्रत्येक व्यक्तीचे गुण स्वभाव हे वेगवेगळे असतात. प्रत्येक व्यक्ती हा चांगलंच कार्य करेल असं सांगता येत नाही. तर प्रत्येक व्यक्तीचं कार्य हे वेगवेगळं असतं. तर आपण त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळे काम करत असतो आणि जो व्यक्ती धर्मपूर्वक किंवा धार्मिक आधारावर अशा प्रकारचे पवित्र कार्य करणार आहे आणि तो विचारपूर्वक काम करणार आहे आणि विशेषतः म्हणजे तो संयमित आहे. मग संयमित असलेल्या व्यक्तीचा संयमित व्यक्ती हे कोणाला म्हणावे की ज्याचा 5 इंद्रियावरती जे पंचेंद्रिय आहे त्या पंचेंद्रियावरती ज्याचा पूर्णतः ताबा आहे. तर अशा व्यक्तींना संयमित व्यक्ती म्हणावे. मग संयमित व्यक्ती हा कसा असेल? तो अत्यंत श्रद्धावान असेल, तो कसा असेल? तो स्मृतिमान असेल, तो कसा असेल? फारस तो रागावत नसेल,
शांत स्वभाव असेल, प्रत्येक गोष्ट सहन करण्याची त्याच्यामध्ये एक प्रकारची शक्ती असेल, हे सर्व जे गुण त्या व्यक्तीमध्ये आलेले आहेत ते कशामुळे आलेले आहेत, तर संयमी किंवा संयम हा माणसाचा हा गुणधर्म आहे। यामुळेच अशा प्रकारच्या व्यक्तीमध्ये अशा स्वरूपाचे गुण त्या ठिकाणी असतात। आणि संयतस्य धम्मजीविनो अपमतस्य एसो बेवडंती, म्हणजेच या ठिकाणी अशा प्रकारे धर्मानुसार तो जगणार आहे आणि अशा अप्रमादवादी व्यक्तीच्या यशामध्ये वाढ होत असते। अप्रमादवादी म्हणजे काय किंवा अप्रमादी म्हणजे काय, तर मोह नसलेला। मोह नसलेला म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये कुठल्याच आणि कसल्याच प्रकारची इच्छा निर्माण होत नाही। भगवंतांनी भिक्षूंना तसेच समस्त जनसमुदायाला त्या ठिकाणी उपदेश करत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की जो निर्वाण आहे, निर्वाण म्हणजेच काय, दुःखातून मुक्तीचा मार्ग। त्या जीवनातून दुःखातून मुक्तीचा मार्ग कोणत्या व्यक्तीला सापडत असतो, तर जो व्यक्ती ज्या व्यक्तीच्या मनामध्ये किंवा ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये राग लोभ द्वेष म्हणजे मोह अशा प्रकारचे गुण त्या ठिकाणी नसतात, अशा प्रकारचे जे काही हे असतात, तर ते त्या ठिकाणी त्यांच्या शरीरामध्ये अशा प्रकारच्या इच्छेला त्या ठिकाणी स्थान नसते। म्हणून अशा प्रकारचं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व काय करते, की निर्वाण प्राप्त करत असते। मग जगामधील सर्वच व्यक्ती त्या ठिकाणी निर्वाण प्राप्त करत असतात का, तर होऊ शकत नाही, कारण प्रत्येक जण मोहापासून अलिप्त नसतो। त्या ठिकाणी जर मोहापासून जर आपण अलिप्त असलो तर नक्कीच आपण त्या ठिकाणी एक स्मृतिमान किंवा ज्याला म्हणतो की आपण अशा प्रकारे त्या ठिकाणी व्यक्तीच्या यशामध्ये वाढच होत असते। जो अप्रमादी म्हणजेच मोह नसलेल्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये गौतम बुद्ध म्हणतात की त्या ठिकाणी वाढच होत असते। तो व्यक्ती हा एक चांगला प्रकारचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी घडून येऊ शकतं। त्यानंतर चौथ्या गाथेमध्ये भगवान म्हणतात की कुंभकम गायामी विदित्वा, म्हणजेच जो कुंभकम म्हणजेच काय, की जो मातीच्या मडक्याप्रमाणे आहे, जो मातीच्या मडक्याप्रमाणे आहे। आणि काया, काया म्हणजे शरीर, कायामी म्हणजेच शरीर हे विदित्वा नवरूपम चित्तमन ठपेत्वा, म्हणजेच अशा प्रकारे त्या ठिकाणी मातीच्या मडक्याप्रमाणे आहे, तसेच म्हणजे शरीर हे मातीच्या मडक्याप्रमाणे आहे हे जाणून प्रत्येकाने प्रत्येक सजीव व्यक्तीने ओळखलं पाहिजे की आपले शरीर हे नाशवंत आहे। नाशवंत आहे म्हणजे काय, तर कधी तर हे नाश पावणार आहे। प्रत्येक व्यक्ती गौतम बुद्धांनी सुद्धा सांगितलेलं आहे उपदेशांच्या मार्फत की प्रत्येक व्यक्ती जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू हा अटळ आहे। आपण कवितेच्या माध्यमातून खूप अशा स्वरूपाचे भगवंताचे आपण उपदेश ऐकले आहेत। उपदेश ऐकत असताना आपण त्या ठिकाणी हे सुद्धा समजलेलं आहे की भगवंताने सांगितलेलं आहे की जो व्यक्ती जन्माला येतो त्याचा मृत्यू हा अटळच आहे। मग तो व्यक्ती काही काळ जगेल, कुणी 50 वर्ष जगेल, कुणी 100 जगेल, कुणी 70 जगेल, कुणी लागलीच मरून जाईल। तर अशा प्रकारचं म्हणजे त्याची कुठलीही गॅरंटी सांगता येत नाही। म्हणजेच ज्याप्रमाणे आता मातीच्या मडक्याप्रमाणे हे आपलं संपूर्ण हे नाशवंत शरीर आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या हे एक प्रकारे आपल्या चित्त जे आहे त्या चित्ताला आपण काय केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे। आपण समजूनच घेत नाही, म्हणूनच दुःखाचे कारण किंवा दुःखाच्या कारणामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतःला जाणून घ्या। आपण स्वतःला जाणलं पाहिजे की आपला नाश होणार आहे। तर आपण सुरुवातीला हे आपण विसरूनच जातो आणि सतत आपण सतत धावपळीच्या जीवनामध्ये आपण सतत व्यस्त असतो। प्रत्येकाला माहितच असतं, माहित असून सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणजे सतत आपण या मोहाच्या मागे त्या ठिकाणी पाठीमागे लागलेलो असतो। त्यामुळे आपण निर्वाण प्राप्त करू शकत नाही आणि निर्वाण प्राप्त करू शकत नाही, म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला शांती प्राप्त होत नाही। यथे मा पन्या इदे जितच रखे अनिवेसनो सिया, म्हणजे अशा प्रकारे या गौतम बुद्ध म्हणतात की शरीर
हे मातीच्या मडक्याप्रमाणे आहे हे समजून चित्ताला नगराप्रमाणे समजून त्या ठिकाणी प्रज्ञारूपी शस्त्र घेऊन महारासोबत युद्ध करावे. म्हणजे महारासोबत युद्ध करावे म्हणजे त्या ठिकाणी काय तलवारी वगैरे यांनी युद्ध करावे का? तर कसे युद्ध करावे? तर प्रज्ञारूपी शस्त्र. प्रज्ञा म्हणजे काय? ज्ञान. एकमेव अज्ञानाला जर कुणी अज्ञानाचा जर पराभव जर कुणी करू शकत असेल तर ते म्हणजे ज्ञान आहे. ज्ञानामुळेच अज्ञानाचा पराभव करता येतो. म्हणजे कुठल्याही वाईट प्रवृत्तीचा किंवा कुठल्याही वाईट गोष्टीचा जर त्या ठिकाणी आपल्याला समूळ विनाश करायचा असेल तर त्या ठिकाणी आपणास ज्ञान हे आवश्यकच असते. ज्ञानामुळे किंवा प्रज्ञारूपी हत्याराने किंवा प्रज्ञारूपी शस्त्राने आपण त्या ठिकाणी वाईट प्रवृत्तीवरती त्या ठिकाणी विजय मिळवू शकतो. आणि जितच रखे आणि विष्णू सिया म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे आपण काय करतो की जिंकल्यानंतर सुद्धा आपल्या चित्ताचे रक्षण करून आपण काय आसक्ती रहित म्हणजेच काय मोह रहित त्या ठिकाणी जीवन त्या ठिकाणी जगू शकतो. असे भगवान त्या ठिकाणी भिक्षूंना उपदेश करत असताना म्हणतात की अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी चित्ताचे रक्षण करून त्या ठिकाणी आपण एक आसक्ती किंवा मोह रहित त्या ठिकाणी आपण जीवन जगू शकतो. शरीर हे मातीच्या मडक्याप्रमाणे आहे हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. आणि समजून यासाठी घेतलं पाहिजे की शरीर हे नाशवंत आहे. प्रत्येक जीव जो सजीव आहे तो एक ना एक दिवस त्याचा नाश होणारच आहे. हे समजून घेतल्यानंतर आपोआपच भगवंताला असं वाटतं की आपोआपच आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी परिवर्तन घडून येईल. प्रत्येकाला त्या ठिकाणी परिवर्तन घडून आल्यानंतर निश्चितच त्या ठिकाणी आपण काय की मोहापासून किंवा ज्याला म्हणतो आपण की आसक्तीपासून म्हणजे या ठिकाणी मोहापासून आपण त्या ठिकाणी दूर राहू. आणि दूर राहिल्यामुळे निश्चितच आपण ते युद्ध म्हणजे प्रज्ञारूपी शस्त्राने आपण त्या ठिकाणी वाईट प्रवृत्तीचा आपण नाश करू. आणि नाश केल्यानंतर आपण काय करू त्याचा पराभव करू. आणि पराभव केल्यानंतर आपण काय करू की ते युद्ध वाईट प्रवृत्ती विरुद्धचं जे युद्ध आहे ते युद्ध आपण काय करू नक्कीच जिंकू. आणि जिंकल्यानंतर आपले जे चित्त आहे या चित्ताचं रक्षण करून आपण काय केलं पाहिजे की आसक्ती रहित आपण त्या ठिकाणी काय जीवन जगलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आसक्ती रहित जीवन जगत असताना आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की भगवान म्हणजेच गौतम बुद्ध असं काय म्हणत असते की चित्ताचे सर्वप्रथम रक्षण झालं पाहिजे. कारण चित्त म्हणजे मन हे मन एका जागी स्थिर असतं का? आता तुम्ही वर्गामध्ये आहात, तुम्ही मला दिसत आहात, तुम्हाला मी दिसत आहे, परंतु तुमचे जे अंतःकरणातील जे चित्त आहे ते कुठे असेल? कुठे राहू शकतं? इथं राहू शकतं, बाहेर राहू शकतं, 100 किलोमीटरच्या लांब सुद्धा असू शकतं किंवा या जगामध्ये कुठे असू शकतं. मग या ठिकाणी कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी जर साध्य करायची असेल तर सर्वात प्रथम जर कुणावर विजय मिळवला पाहिजे तर आपल्या मनावर विजय मिळवला पाहिजे. आपल्या चित्ताला आपण जाणलं पाहिजे. आणि चित्ताची एकाग्रता शक्ती आपण काय केली पाहिजे की वाढवली पाहिजे. मग एकाग्रता शक्ती वाढवल्यानंतर एकाग्रता शक्ती कधी वाढेल की आपण संपूर्ण जे काही वाईट विचार आहेत या वाईट विचार असतील दोष असतील यापासून आपण मुक्त झाले पाहिजे. आणि मुक्त झाल्यानंतर आपोआपच आपण काय करू की आपल्या चित्ताचे आपण रक्षण करू. आणि एकदा चित्ताचे जर रक्षण त्या ठिकाणी झाले तर निश्चितच आपण काय करू की आपलं जे जीवन आहे ते आपण आसक्ती रहित होऊन त्या ठिकाणी जीवन जगू. परंतु हे सर्व होण्यासाठी म्हणजे आपल्या चित्ताचे रक्षण करण्यासाठी, मोहापासून दूर राहण्यासाठी आणि वाईट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी, आपल्या चित्ताला जागृत करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे की ज्ञानरूपी जे शस्त्र आहे त्या शस्त्राच्या द्वारे आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे की आपल्या चित्ताचे आपण रक्षण केलं पाहिजे. त्यानंतर 5वी गाथ आहे. या 5व्या गाथेमध्ये ते म्हणतात न परेस विलोमानी न परेस कथाकर म्हणजेच इतरांच्या दोषाकडे तुम्ही लक्ष देऊ नका आणि दुसऱ्यांनी काय केले आणि काय नाही हे तुम्ही अजिबात पाहू नका.
आपली एक वाईट सवय असते, आपण सतत इतरांकडेच पाहत असतो आणि इतर काय करतायत आपल्या स्वतःपेक्षा किंवा आपल्या स्वतःच्या कार्यापेक्षा आपण इतरांकडे जास्त आपण लक्ष देत असतो. यामुळे काय होतं की आपला तर विकास होतच नाही, आपला तर विकास